रस्ता ओलांडत असताना अपंग व्यक्ती असलेल्या अमित लोखंडे याला एका ट्रॅव्हल्सनं जोराची धडक दिली। या अपघातात लोखंडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याला तातडीने सीपीआरमध्ये आणलं, पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता। सोमवारी रात्री 9 वाजता हेरले फाट्यावर हा अपघात घडला। कोल्हापूर सांगली महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्यानं चिंता व्यक्त होतीये। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभाग फाट्यावर सोमवारी रात्री अपघात झाला। सांगलीकडे निघालेल्या एका ट्रॅव्हल्सनं धडक दिल्यानं हेरले इथला 30 वर्षीय दिव्यांग अमित लोखंडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। बेशुद्ध अवस्थेतील अमितला ताबडतोब रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्याचं निधन झालं होतं। अमितच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। दुसरीकडे आज सकाळी याच परिसरात आणखी एक अपघात झाला। रस्त्याकडेला उभे असलेले प्रवीण कटकोळे या हेरलेतील युवकाला एका 4 चाकी आणि दुचाकीनं धडक दिली। या अपघातात प्रवीण गंभीर जखमी झाला। सांगली कोल्हापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक असते। हेरले फाट्याजवळ बहुतेक सर्व वाहनांची गती मोठी असते, त्यामुळे हेरले जवळच्या दोन्ही फाट्यांवर गतिरोधक बसवण्याची गरज आहे।